इकडचं तिकडचं म्हणताय का मला? अरे भाऊ, तुझ्याच मराठी मातीमध्ये जन्माला आलेलं छोटस संस्काराचं फुल आहे, भारूड म्हणते मला. आणि काय भानगड? भानगड? अरे माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्यातलं प्रोडक्शन म्हणजे भारूड. देणं थोडं भाकर घेतलं काही नाही काय ना? अरे नाही द्यायचं ते देऊ नको, पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील की नाही? कारण तू जर ऐकून घेतलं ना असं आला भाऊ तुला. मला कसं काय? अरे तुलाच नाही, इथं जमलेल्या सगळ्यांना बुरगुंडा होईल. बुरगुंडा म्हणजे तुला काय वाटलं? मुलं बाळ? अरे भाऊ, बुरगुंडा म्हणजे लेकरं बाळ नाही. अरे बाबा, बुरगुंडा म्हणजे आमच्या भाषेमध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. तुला ज्ञान होईल की 4 युग आणि 10 अवतार आमच्या तर्ध्यामध्ये असतात. तुझ्या आहे तुझ्या पाशी, परंतु तू जागा चुकलास आणि तीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं, भारुडांचं, वाङ्मयांचं निर्मिती केलेलं आहे. भाऊ मला सांग, एखाद्या वेळी ग्रंथ जुनं झालं, त्याचं दुसरं आवृत्ती काढतायत, भारूड जर फाटायला लागलं त्याचं झेरॉक्स करून ठेवतायत. परंतु मला सांग भाऊ, ज्या ग्रंथांचा संस्कार करून घेण्यासाठी या नरध्याची प्राप्ती आम्हाला परमात्माने करून दिली, या नरध्याचं झेरॉक्स मशीन झालं का रे भाऊ तयार? म्हणून म्हणतोय मी की तू जर माझं ऐकलं ना तर बुरगुंडा होईल वैयाचे. काय झालं? कुंकू विकायला? मग आता कुंकू नाही ऐकणार का? काय वाटतंय तुला? आमच्या माता बहिणी आता कुंकू लावत नाही. आमच्या आया बहिणी आता कुंकू नाही लावत नाही. काय लावते मग? जसा साडीचा रंग तसा टिकलीचा रंग. मग मॅचिंग म्हण ना. मॅचिंग जसं साडीचा रंग रंग तसं टिकलीचा रंग मॅचिंग म्हणतात ना भाऊ. पण खरं सांग भाऊ, या वरच्या रंगांचं मॅचिंग तर कधीही करता येईल, परंतु संसारामध्ये खरा आनंद, खरं सुख भोगायचं असेल तर नेचर मॅचिंग असा वाचा नाही वाटत. नेचर मॅचिंग असेल तर या वरच्या रंगांना महत्व आहे. मी म्हणत नाही आई माझं कुंकू लावून तुझं टिकली लावू नको, परंतु टिकलीच्या रूपानं सौभाग्याचं दान किती ठिकाणी वाटत फिरतं आमचं माऊली. अरे भाऊ, सकाळी उठलं, बाथरूम मध्ये गेलं, बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव, बाहेर आलं, आरशा पुढे बसलं, आरसा सौभाग्यवती भव. मी म्हणत नाही आहे माझं कुंकूला, परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय कारण. कुठं लावलं जाते कुंकू? कुंकू हे कपाळावर लावलं जातं. अरे भाऊ, कपाळावरच लावलं जाते, परंतु आग्नेय आणि ब्रह्मरंध्राच्या मधोमध्य पेट्युटरी ग्लँड आहे, ज्याच्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहते. कारण महिलेचा मेंदू अतिशय संवेदनाक्षम असते आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडारचं काम ते कुंकू करते. म्हणून म्हणताय कपाळावर कुंकू लाव, कारण कुंकू हे चिंचोकाने हळदीपासून बनलेलं असतंय. एखाद्या वेळी इंचू चावणार रे भाऊ, तर चिंचोका उगाळून लावून बघ, विंचवाचं झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे. मग खरं सांगाय, जर विंचवाचं झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे, तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्यावरचं टेन्शन नाही का कमी होणार? बघ आई बघ बघ, तुला कुंकू लावायचं सांगितल्याबरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलं. पण पूर्वीच्या काळी आमच्या
पुरुषांना बी शेंडी होता ना रे भाऊ. आता हाय शेंडी काय सापडत नाही. आता नाही शेंडी. शेंडी शेंडी म्हणजे काय? शेंडी म्हणजे शेंडी म्हणजे लांब केस. हे भाऊ शेंडी म्हणजे लांब केस नाही. मग? अरे बाबा शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदूरूपी टीव्ही मध्ये सद्विचारांचं प्रक्षेपण करणारा अँटेना. आता ते अँटेनाच राहिलं नाही तर कसं तरी मिक्स घुसणार नाही बाबा. आणि विशेष म्हणजे पुरुषांच्या त्या शेंडीरूपी अँटेनाद्वारे पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चॅनल चालतंय. कोणतं? ओनली मुंबई दूरदर्शन. म्हणजे पुरुषाला एकच काम असतंय की नाही, महिनाभर ड्युटी करणे आणि महिन्याचा पगार एका तारखेला घरामध्ये आणून बायकोच्या हातामध्ये केला. पण ते आणलेल्या पगाराचं जीवनभराचं व्यवस्थापन आमच्या याला करावं लागतं. आणि ते व्यवस्थापन करताना घराचं घर पण राखताना मला सांग आई तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल चालते? लेकरांचं संगोपन आहे, मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं शिक्षण आहे, सासू सासऱ्याची सेवा आहे घरामध्ये असले तर. हे सगळे चॅनल तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थितरित्या प्रक्षेपित होण्यासाठी तुझ्या डोक्यावरचा हा जो केसांचा आंबाडा आहे ना ताई, हा डिश अँटिना आहे. आता मला सांग या डिश अँटिनाच्या काड्या जर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू कमी केल्या तर तुझ्या मेंदूरूपी टीव्हीच्या पडद्यावर मुंग्या नाही काय ना? मुर्दुंडा होईल मैया गे, तुला मुर्दुंडा होईल, तुला मुर्दुंडा होईल, तुला मुर्दुंडा होईल, मुर्दुंडा होईल मैया गे, तुला मुर्दुंडा होईल. चार युगाची काठी बोदळी दशावतार खेळ. काय झालं? तेव्हापासून घाण वास येते त्या पोतडीचा. खरंच वास येतो. हे पोतळीचा वास येतोय. अरे भाऊ ही पोतळी नाही. अरे ही पृथ्वी आहे. हे रंगीत रंगीत तुकडे आहेत नाही, अनेक प्रकारचे देश आहेत. पण ही पृथ्वी आहे. मला बी सोंग नको समजू. हे तुम्ही आम्ही जे आहेत ना आजकालचा मानव ते मी आहे. बरोबर. आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या लेकरांनी जन्म घेतला ते उद्याचं भवितव्य हे आहे. अरे बाबा माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी पृथ्वीवर पूर्वीच्या काळी डोंगर होते, नद्या होत्या, पशु होते, पक्षी होते, प्राणी होते. पण माणसानं स्वतःच्या सुखासाठी या पृथ्वीला सगळ्याचं सगळं बर्बाद करून टाकले. ती बर्बादी म्हणजेच माणसाची बर्बादी आहे. म्हणून तुला सांगतोय आज तुझे काय कमवतोय ना ते याच्यासाठीच ना रे बाबा. याला चांगलं राहायला घर मिळावं, याला चांगलं सुख मिळावं याच्यासाठीच ना. पण उद्या मला सांग तुझ्या स्वतःच्या आतताईपणामुळं जर या लेकराला उद्या शुद्ध हवा नाही मिळाली, शुद्ध पाणी नाही मिळालं, श्वास घ्यायला एक सुद्धा हवेचा कण नाही मिळाला, मला सांग वारशामध्ये तू याला काय देणार आहे? म्हणून सांगतो मी तुला जर सुरक्षित राहायचं असेल तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एक तरी झाड लाव. ऐसा शकून सांगितला एका जनार्दनी आनंद झाला, संती जय जयकार केला, हा शकून गुरगुला पाहो पुन्हा गुरगुंडा होईल वैया गे, तुला गुरगुंडा होईल, गुरगुंडा होईल वैया गे, तुला गुरगुंडा होईल, गुरगुंडा होईल वैया गे, तुला गुरगुंडा होईल. बोला विठ्ठल 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 विठ्ठल